तर मित्रांनो, हा व्हिडिओ मन घट्ट करून पहा, कारण की त्या आईने आपल्या जीवनात झालेला पूर्ण त्रास आमच्या समोर व्यक्त केला आहे. तर मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, आपल्याला आजी मिळालेली आहे. आजीचा बघा हा त्यांचा हा बिझनेस आहे, म्हणजे काय असेल ते धंदा आहे त्यांचा हा. ठीक आहे, त्यांच्यावर आपण दोन गोष्टी बोलणार आहोत. तर आजी, तुमचं लहानपण कुठे गेलं? लहानपण आमचं इथं झालं आपलं नागठाणला. नागठाणला झालं. बर, मग लहानपण नागठाणला गेलं. मग तुम्ही इकडे कधी आला सातारमध्ये? आम्हाला 10-20 वर्ष झाली. 10-20 वर्ष झाली. बरं, मग लग्न वगैरे कसं काय मग तुमचं? लग्न नागठाणलाच झालं. परत मालक हे दारू पिऊन लेवर झाला. हे आपलं कामिनी झाली, अरे वारलं. वारल्यावर पोरं काही सांभाळत नाही मला. नवरा वारल्यावर मग नवऱ्याने पोरं म्हणते ते करून खावा. मग आता ही गोळ्या बिळ्या लावून शनी बिझनेस करते माझ्या पोटापुरता. भाड्याने राहते मी. भाड्याने कुठं राहिला 1500 तुम्ही? रुपये भाड्याने रामनगरला. रामनगरला राहते. भाडं भरते. काय करायचं? एक दिवस उपाशी झोपायला लागतं, एक दिवस असलं तर करायचं, नाहीतर काय नाही. मग मुलं नाही काय सांभाळत तुम्हाला? पोरं नाही सांभाळत. सुना नाही चांगल्या. सुना पण नाही चांगलं? नाही, करून खावा म्हणा. करून खावा? बापरे, असं कसं? आकलून बस ते आपण राहिलं तर ते असे म्हणते ती तुम्ही राहा, आम्ही जातो माहेरला. होय. बरं, मग पोरं किती आहेत तुम्हाला? पोरं 2 आहे, पण काय नाही सांभाळत नाही ना पोरं. आता किती आहेत तरी? किती मोठी आहेत, छोटी आहेत? मोठी आहेत पोरं, नातून राहिले. अरे बापरे. पण नातवंड काय बोलत नाहीत बाबा, आजीला आणा वगैरे काय नाही? काय नाही बोलत पोरं. काय बोलत? बापाचा आईचा दाबा असल्यावर कशाला बोलणार पोरं? कसं आहे म्हणजे? नाही बघा, मालक वारलं तर पोरांनी मला ती मरतूक पत्र बी नाही दिलं. मरतूकचं असतं ना, ते बी नाही दिलं मला. त्याच्यावर पैसे आला असतं मला. नाही, मला ती काहीच ना आधार नाही कुणाचा. जाऊ दे का आजी, नको रडू, जाऊ दे. नाही सांभाळत. नाही म्हणलं तर पेन्सिल बिन्सिल येईल, पोरं नवऱ्याची येईल, माझी येणार नाही देत. काय कुरूप बी देत नाही पोरं. बापरे. लय हाल आहे माझा. काय करू? मी एकटीच राहते रामनगरला. कोणी घेऊन कोणी नाही येत. कोणी असं भावाला सांगितलं आजारी लय आहे. भावाला मध्ये आजारी पडली होती तर भावाला सांगितलं की लय आजारी आहे, बघायला या. म्हणजे आम्ही काय करू? आम्ही काय करायचं? मग एकच भाव आहे. भाव बी नाही सांभाळत. सक्का आहे भाऊ? सक्का भाव. ते लिमला राहतात. लिमला निमला. कुणी नाही सांभाळत मला. एकटीच आहे. तुम्ही तरी पण एवढं सगळं करता? आता काय करू? करायला लागते. काय करू? इथं ठेवती, इथं भाड्यानं पार्किंग मध्ये माल संध्याकाळी इथं ठेवते. तिथं 20-50 रुपये भाडं घेते ठेवायला. 50 रुपये भाडं ठेवायला मागे? बापरे. कसं तुम्ही एवढं म्हणजे? आता वय काय तुमचं? आता तर 70-80 वर बसणार. आता 80 वर पोहोचणार तुम्ही आता? बापरे. 70 आता संपणार. 70 संपणार आणि 80 वर आहे. काय कुरूप बी नाही, काय पेन्सिल नाही, काय नाही मला. म्हणून हे करते मी काम. काय करते? बाकी काय नाही, साथ दिली पाहिजे होती तुम्हाला. नाही, कोणी साथ नाही देते. रडू नका हो, रडू नका. मला पण रडवाल तुम्ही, बाकी काय नाही. रडू नका. रडला तर मग मला पण रडवाल तुम्ही, बाकी काय नाही. मग असं तुम्ही म्हणजे तुम्ही आता असंच म्हणजे पोट वगैरे पाहता तुम्ही असंच? पोट मारून ते बी पैसे नसले तर व्याजानं पैसे घेऊन ये मी भांडवल भरते. बापरे. काय कर? कोणी कुणाचं नाही बाबा. स्वतःची आपली नाही होते तिथे भावाचे सून आपल्याला काय सांभाळणार? उद्या मरून पडली तरी मला कुणी बघणार नाही. असं आहे. आता
काय आता बोलणार मला सांगा, मुलं हसून सुद्धा तुम्हाला मुलं देत हसून नाहीत देत किंमत, नाही. म्हणजे काय मला सांगा. काय नाही, आधारच नाही कुणाचा. एक देवाचा आधार आहे, ते त्याचा आधार आहे, दुसरं काय नाही. बस बाकी काय नाही, तुम्ही तब्येत सांभाळा आता, फक्त तुम्ही एकटेच आहात. हा, तब्येत मला शुगर आहे. शुगर आहे तुम्हाला? शुगर बी आहे. अरे बापरे. नाही, मग गोळ्या वगैरे चालू आहेत का? गोळ्या चालू आहे, लिमला जाते, गोळ्या आणते, गोळ्या घेते, शुगर बी. बस बाकी काय नाही, तुम्ही तब्येत सांभाळा. कसं असं देव आता ठेवील तसं राहायचं बाबा, काय करायचं. पण असं नाही करायला पाहिजे होतं त्यांनी, दोन मुलांनी पण. शेवटी आता आई कोणी एकटी आहे नाही. म्हटल्यानंतर सांभाळायला पाहिजे त्यांनी ते पण. बायका मग ठेवून पोरं बाळा ठेवून माहेरला पळते, तुझ्या अरे वा. आईला सांभाळ असं म्हणते. म्हणजे आई तरी नाही तर मी तरी. हा, असं करते. मग कशाला त्रास द्यायचा बाबा, आपलं जे बी होईल ते आपल्या देवावर ठेवले, काय कर. बापरे. नाही, वाईट वाटतो खूप, माहितीये का, एकटं असलं ना माणूस. वाईट वाटतं, एकटीच झोपी लागत नाही, एक दिवस. काय करू. काय? काय नाही बाबा, तुम्ही कसं राहता आश्चर्यचकित आहे खरंच म्हणाल तर. बापरे, तुम्ही खूप म्हणजे खूप मोठं आयुष्य मिळो तुम्हाला, बस बाकी काय नाही. काय करायचं बाबा, औषध नाही, चालता फिरता गेलेलं बरं. हे जीवन काय जीवायचं आहे बाबा? हो ते तर आहेच. हे काय फायदा नाही जीवन. कोणी माग नसल्यावर ते इथं माग राहायलाच नको, जायला पाहिजे लोक. काय करायचं. काय नाही, असू द्या. एक मुलगा म्हणून हा? माझ्याकडे बघा, नाही असं नाही. हा. आलो तुमच्या जवळ, मी तुमचं दुःख बघितलं. बरोबर. ठीक आहे, हा. चालतंय मग. हे घ्या आजी तुमच्यासाठी आमच्याकडून. ठीक आहे, बाकी मग आशीर्वाद द्या आम्हाला. आशीर्वाद देतो. ठीक आहे, चालतंय. तब्येत सांभाळून राहा फक्त. हा. हा, आणि काळजी घ्या स्वतःची. काळजी आता देव आहे ना बाबा माझं, काय करायचं. नाही तेच म्हणतोय मी, काळजी घ्या स्वतःची आणि नीट राहा. मी अधून मधून येत जाईन, भेटत जाईन तुम्हाला. बरं. ओके, चालतंय, चला मग.